मराठवाड्यात झालेल्या पावसानं 12पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला। यातले अनेक जण पुरात वाहून गेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकांचा पुरात वाहून मृत्यू झाला आहे। मी फुलंब्री तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे आणि इथे कालपासून एका व्यक्तीचा शोध सुरू आहे। असा गळ टाकला जातो आणि त्यानंतर जो हरवलेला व्यक्ती आहे त्याचा शोध या ठिकाणी घेण्यात येतो। वेळप्रसंगी पाण्यात उडी मारून देखील त्याचा शोध घेतला जातो। आपण जर पाहिलं तर आता आपण या नदीमध्ये आहोत। कोण व्यक्ती आहे ज्याचा शोध घेतला जातो आहे आणि कशा पद्धतीने शोध घेतला जातोय मला सांगा, कोण इथे हे झालंय? दादाराव बेडके म्हणून शेवता येथील एक नागरिक आहे आणि ते काल दुपारी ज्यावेळेस पोळा सण होता आणि त्या पोळा सण असल्यामुळे ते नदीकाठी आले आणि नदीचं पाणी एकदम वाढल्यामुळं ते काल पुरात वाहून गेले। काल साधारणतः 5 वाजल्यापासून त्यांचा शोध हे पथक घेत आहे, पण अद्यापपर्यंत त्यांचा काही ठाव ठिकाणा लागलेला नाही। आपण पाहतोय की हे सगळे पाणबुडे आहेत जे नदीमध्ये उड्या घेऊन त्या मृत म्हणजे जो व्यक्ती हरवलाय त्याचा या ठिकाणी शोध घेतला जातो आणि कशा पद्धतीने गळ टाकून शोधलं जात आहे हे आपण पाहतो। अग्निशामक दलाचे आपल्यासोबत कर्मचारी आहेत। कधीपासून तुम्ही नेमका शोध घेत आहात? काल संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही शोध घेत आहोत। 4:30च्या सुमारास आम्हाला कॉल आला होता की फुलंब्री येथे शेवता गावापासून पाण्याच्या पुरामध्ये एक इसम म्हणजे एक व्यक्ती वाहून गेला आहे। रावसाहेब बेडके असं नाव आहे त्या व्यक्तीचं। तर काल 5:30 वाजल्यापासून आम्ही रात्र होईपर्यंत शोध घेतला आणि रात्री शोध घेणं शक्य नाही अंधाराच्या वेळेस, त्यामुळे आम्ही मग आज सकाळी 6:30 वाजल्यापासून शोध चालू केला, पण अजून काही तो व्यक्ती सापडलेला नाही आहे। निश्चित आपण पाहतोय की शोध घेतला जातोय नदीपात्रामध्ये आणि अजूनही त्या व्यक्तीचा शोध या ठिकाणी लागलेला नाही आणि कशा पद्धतीनं मराठवाड्यात पावसाने हाहाकार या ठिकाणी माजवलेला आहे आणि यामध्ये 12पेक्षा अधिक लोक वाहून गेलेली आहेत आणि अजूनही छत्रपती संभाजीनगरमध्येच 2 व्यक्तींचा शोध सुरू आहे। कन्नड असेल किंवा फुलंब्री असेल, इथे अशा पद्धतीनं शोधलं जात आहे। अग्निशामक दल NDRFचं पथक देखील काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्यांच्याकडनं देखील शोध घेतला जाणार आहे। मात्र पाऊस कशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये बरसला आहे त्याचं हे आपल्याला उदाहरण म्हणता येईल आणि एकंदरीतच पाहिलं तर लोक पुरामध्ये वाहून गेलेत आणि त्यांचा शोध या ठिकाणी अग्निशामक दलाकडून केला जातोय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।